देवदत्ताची नौटंकी मूर्खपणाची होती, पण हा सगळा वेल प्लॅन डाव रचत होता. हे बघ, देवदत्ताचा इगो हर्ट करणं, तुला भडकवणं, हाच ह्याचा डाव होता. सोड काय, तुला तर दाखवतो. अरे थांब थांब, बोलतोय कुठे? थांब. अरे पुष्कर, तुला आमची तारा सून म्हणून, आय एम सॉरी, बायको म्हणून पसंत आहे की नाही? नंदी बैलासारखी मान हलवली बघ त्यांनी. अरे भाई, याने निदान नंदी बैलासारखी तरी मान हलवली. आता तू तुझ्या मुलीला विचार. काय ग तारा, मान हलवून टाक नंदी बैलासारखी. हो हो हो. महत्वाचंच बोलावं ना माणसाने. मग महत्वाचंच बोल. मी का बोलू? तू बोल. बोला बोला. काय पाटील, एकदम नक्कल केली की नाही तुमची? इथं माझीच नक्कल करताय आणि वर मलाच विचारताय की काय सही सही नक्कल केली की नाही तुमची? अरे वा पाटील, ते काही असो, पण तुमची ती बोला 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 ही स्टाईल मला फार आवडते हो. डॉक्टर साहेब, अहो ही माझी स्टाईल नाही, तर ही आपली संस्कृती आहे. संस्कृती आहे? यू मीन बोला 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 दिस इज आवर कल्चर? हो, ही आपली संस्कृती आहे. अहो फोन घेताना हॅलो म्हणणं मला अजिबात पसंत नाही. आता ही हॅलो हायची संस्कृती बंद केली पाहिजे. अच्छा अच्छा अच्छा, म्हणून तुम्ही म्हणताय का बोला बोला बोला. ठीक आहे. फोन कशाला केला होता? कशाला म्हणजे? अहो तुमची अपॉइंटमेंट घ्यायला आणि तुमचं लग्न ठरल्याबद्दल तुम्हाला शुभेच्छा द्यायला. पाटील,
क्लिनिकमध्ये कधीही या. तुम्हाला अपॉइंटमेंट घ्यायची काहीच गरज नाही. पण मला एक सांगा, ही लग्न ठरल्याची शुभेच्छा ही काय भानगड आहे? अहो, लग्नासारख्या पवित्र बंधनाला तुम्ही भानगड असं म्हणताय? भानगड? अरे बापरे, संस्कृती रक्षक पेटला वाटते. सॉरी, मला असं म्हणायचं होतं की अजून कशात काय नाही आणि तुम्ही लग्नाच्या शुभेच्छा देऊन मोकळे झालात. हे पहा डॉक्टर, तुम्ही आता लपवा छपवी मुळीच करू नका. भालेराव साहेबांनी काल काय घडलंय ते मला सर्व सांगितलेलं आहे. भालेराव काका, ही इज ग्रेट. नाही, ते ग्रेट आहेतच, पण त्याहूनही तुम्ही अधिक ग्रेट आहात. अहो, मी केव्हापासून तुम्हाला फोन ट्राय करतोय, पण तुम्ही आपले सारखे. मी 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 ऑफिसमध्येच आहे. मी ऑफिसमध्ये काय करतोय? क्लिनिकमध्ये असायला हवं. मी ॲक्च्युली क्लिनिकच्या कामात बिझी होतो. खोटं बोलू नका. मला कळतंय तुम्ही ताराच्या स्वप्नात बिझी होतात. हॅलो हॅलो हॅलो. कमाल आहे. हा डॉक्टर चांगलाच प्रेमरोगी झालेला दिसतोय. फोन उचलत नाही. परत स्वप्नात गेला की काय? परमेश्वरा. काय लागतोय फोन? नाही रे. प्रशांत पण धन्यवाद आहे. कोणाचा फोन आहे, काय आहे, काही न सांगता निघून गेला. पण त्याच्याबरोबर ती धन्यवाद निमा सुद्धा. देवदत्त, ते दोघं दीला आणायला गेलेत. ती काही शाळेत गेले का तिला आणायला जायला? अरे म्हणजे रजत तिला काहीतरी खोटं नाटं कारण सांगून सोबत घेऊन गेलाय, त्यामुळे ते तिला आणायला गेलेत. रजत, तुला कोणी सांगितलं हे सगळं? भाईंनी. आता प्रशांतला जो फोन आला होता तो भाईंचाच होता. बाकी आता दी आल्यावर तुला खरं काय ते कळेलच. खरं काय ते? म्हणजे ते आता सगळं मी नाही सांगत बसत तुला. दी आल्यावर सांगेल तुला. अगं पण तू सांग ना. मी नाही सांगू शकत. ती काय सांगणार मला खरं? तिला तर डोळ्यासमोर सुद्धा नको असं. देवदत्त, तुला खरंच हे माहित नाहीये का की तू शिलाँगला चाललायस म्हणून ती तुझ्यावर वैतागतीये? आणि तुला खरंच हे माहित नाहीये का की ती सतत माझ्यावर वैतागते म्हणून मी शिलाँगला चाललोय? तुमचा ना दोघांचा एकच प्रॉब्लेम आहे. तुम्ही सतत एकमेकांबद्दल गैरसमज करून घेता. हाच गैरसमज की आम्ही एकमेकांवर खूप प्रेम करतो, एकमेकांशिवाय जगू शकणार नाही. कसलं काय? अरे हा गैरसमज नाहीये, हे खरं आहे. तुम्ही नाही जगू शकत एकमेकांशिवाय. तुला खरंच माहित नाहीये हे? तुमचं चुकतं कुठे माहितीये देवदत्त? जेव्हा तुम्ही एकमेकांचा विचार करायचा ना तेव्हा स्वतःचा विचार केलात फक्त. ती दी, तिला तिने लग्नाआधी घातलेल्या अटी महत्वाच्या होत्या आणि तुला तुझं करिअर महत्वाचं होतं. ती काय, ती तशी वागणारच ग, कारण ती मुळातच तशी आहे. मला एक गोष्ट सांगशील? तू घर का सोडलंस? तुला माहित नाहीये का हे? हिच्या वागण्याला कंटाळून. आणि काय,
प्रॉब्लेम तिच्या वागण्याचा नव्हता, तुझा तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला होता. भाईंचा जावई झाल्यावर आश्रितासारखं वाटत असेल ना तुला इथे? मला वाटायचं नाही, लोक असं म्हणायची. लोक म्हणत होते. लोक म्हणजे कोण रे? फक्त रजत ना? तो रजतच तुमच्यात नेहमी विष पेरत आलाय. तुला अजूनही माहिती नाहीये की दी तुझ्यावर का चिडली आहे? अच्छा अच्छा अच्छा, आत्ता माझ्या लक्षात येतंय. म्हणजे त्यावेळेला भाईसाहेबांनी दिलेले 10 लाख रुपये मी साभार परत केले म्हणून. तेवढंच नाहीये. मग अजून काय कारण? ते मी नाही सांगू शकत तुला. म्हणजे काय? ते दीच तुला सांगू शकते देवदत्त. तू सांग ना, तू आहेस ना इथे उभी. मी नाही सांगू शकत. निदान तिला विचारल्याशिवाय तरी मी तुला नाही सांगू शकत. विचार, तिला फोन कर. ठीक आहे. कट केला फोन हिने. तू हसू नकोस. मे बी ती पोचली असेल घराजवळ म्हणून कट केला असेल. अरे असं काय करतोयस? जेव्हा तुम्ही भेटायचा तेव्हा दी घरातून बाहेर पडताना तुला फोन करायची आणि तू फोन कट करायचास. माहिती नाहीये का तुला हे? कशाला त्या आठवणी तू पुन्हा? आल्या. तू एकटीच? प्रशांत आणि नीमा कुठे आहेत? दिसतायत माझ्या बरोबर. काय झालंय? का वैतागलीयस? तुलाही कारण माहिती आहे ते. माहित नसल्यासारखं विचारू नको मला परत परत. दी, तुलाच एक कारण माहित नाहीये की तू ज्या कारणासाठी देवदत्तवर आजपर्यंत रागवलीयस ते कारणच त्याला माहित नाहीये. कसं शक्य आहे ते? मला आत्ता रजत म्हणाला की ते कारण त्यालाही माहितीये आणि ह्या निर्लज्ज माणसाने त्याला ते कारण सांगितलंय. काय? मी रजतला सांगितलं? अरे काय बोलताय तुम्ही? मला काहीच कळत नाहीये. मला जरा कोणी नीट सांगेल का? आदित्यच्या दुसऱ्या वाढदिवसानंतर आपण रात्री भांडलो होतो. त्यानंतर मला तुला सॉरी म्हणायचं होतं आणि मी ते एका चिठ्ठीत लिहून ती चिठ्ठी तुझ्या खिशात ठेवली होती. चिठ्ठी? कुठली चिठ्ठी? काय? मला खरंच अशी कुठलीही चिठ्ठी नाही मिळालेली. प्लीज खोटं बोलू नकोस. मी खरंच सांगतोय अपर्णा. बरं त्यावेळेला नाही मिळाली चिठ्ठी. आता तर सांग काय झालं ते. काय? अपर्णा खरंच माझ्यावर विश्वास ठेवून मला तू तरी सांग ना. मला अशी खरंच कुठलीही चिठ्ठी मिळालेली नाहीये. काय बोलते ही? कुठली चिठ्ठी? अगं तू तरी सांग ना, काय बोलते ती?
देवदत्त, ती चिठ्ठी जर तुला मिळाली असती ना, तर पुढचं रामायणच घडलं नसतं रे. म्हणजे तुला नाही माहित, तू जेव्हा हे घर सोडून गेलास तेव्हा तेव्हा दी प्रेग्नंट होती. म्हणजे म्हणजे तू तू हे घर सोडून गेल्यावर तो तो धक्का सहन न झाल्यामुळे मिसकॅरेज झालं. मिसकॅरेज झालं. काय? मलाच कोणी तुला खरंच माहित नाही? अरे मी खोटं बोल. तुला खरंच माहित नाही? अरे मी खोटं बोलतोय का मी? अरे पण मी हे झाल्यावर रजतला लगेच पाठवलं होतं तुला बोलवायला. त्यांनी सांगितलं नाही? सांगितलं ना, रजतने सांगितलं मला की अपर्णा महाबळेश्वरला गेली. काय? आणि तू विश्वास ठेवलास त्याच्यावर? यात विश्वास न ठेवण्यासारखं काय होतं? अरे बालमित्र आहे तो तिचा. तुला कसं सांगू देवदत्त, तोच ह्या सगळ्या भांडणांचं मूळ आहे. त्यानेच तुम्हाला वेगळं करायचा प्रयत्न केलाय रे. तू मला नाही बोलायचंय तुझ्याशी काही. पण मला बोलायचं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुझी माफी मागायची. माफी कशाबद्दल? तू विश्वास ठेव. मला यातलं खरंच काहीही माहित नव्हतं. पण आता तारांनी सांगितलंय सगळं. एवढा मोठा आघात तू एकटीने सहन केलास. रजत कधी माफ नाही करणार. खरे दोषी तर आपण होता. त्याच्या बोलण्यात येऊन आपण आपला संसार मोडायला निघालो. सॉरी देव, सॉरी.
सॉरी टू. चला, उशिरा का होईना पण तुम्हाला तुमची चूक कळली. हरकत नाही. आता दोघं मिळून आदित्यला आणायला जा आणि मग सुखाचा संसार करा. जिथे अन खळखळ